जे काही जाताना अभिवादन वगैरे, हो, हो, नमस्कार वगैरे झाला असेल, नमस्कार चमत्कार, या गोष्टी बियॉन्ड द वर्ड्स, शब्दांच्या पलीकडे उमगले सारे, ते नेमकं काय होतं? हो, 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 हो. अगदी, अगदी. परफेक्ट ऑब्झर्वेशन प्रसन्न आणि बरोबरच आहे. म्हणजे कसं आहे, की बदलते रिश्तों की दास्तान असं आपण जे म्हणतो, खानदान नावाचं एक सीरियल होतं दूरदर्शनवर 30 हो. वर्षापूर्वी. त्याची टॅगलाईन होती बदलते रिश्तों की दास्तान. म्हणजे ते कसे सारखे संबंध आणि हे बदलत असतं. तर आजच सकाळी माझं एक लेख छापून आलाय फ्री प्रेस जर्नलमध्ये. त्याच्यात मी हेच लिहिलंय, की एकनाथ शिंदे हे थोडेसे डोईजड होत आहेत भाजपला. आणि पुन्हा पुन्हा असं चाललंय की एकनाथ शिंदे यांची माणसं म्हणजे त्यांचे आमदार असतील, मंत्री असतील, यांच्याबद्दल काय काय होतंय ते सगळं डिटेल आता बोलायला आपल्याकडे वेळ नाही. पण सगळ्यांना, तुमच्या प्रेक्षकांना, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की काय होतंय ते आणि ते कशामुळे होतंय तेही माहितीये. हो. कसं सगळं बाहेर येतंय किंवा काय होतंय मध्येच काय काय होतंय वगैरे. तर एकनाथ शिंदे यांचे वारंवार होणारे वेगवेगळ्या गोष्टींवरून होणारे हट्ट किंवा त्यांच्याकडून ताणून धरली जाणारी परिस्थिती किंवा अनेक काय काय गोष्टी, तर ह्याच्यामध्ये एक अत्यंत चतुराईनी आज देवेंद्र फडणवीस यांनी एक असं वाक्य टाकलंय की उद्धवजी तुम्ही या बाजूला येऊ शकता. हो. हा सिग्नल कोणाला आहे? हो. तर मला असं वाटतं की तो जास्त करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे. बरं. विनोदाच्या शैलीत आहे, लगेच काही होईल असं नाही, पण तो आहे, म्हणजे एका अर्थाने आहे. तर ते त्यातलं आतलं आपण बघू शकतो. अर्थातच या सगळ्या गोष्टी खूप लाईटर वेनमध्ये झाल्या आहेत, पण कधी कधी अशाच विनोदातून काहीतरी इशारे दिले जातात, चिमटे काढले जातात